नमस्कार मित्रांनो, मी रोहिणी. हा गोठलेला तलाव पहा, किती सुंदर आणि शांत आहे. इथे हा लाल कलरचा तंबू कशासाठी उभारला आहे माहीत आहे का? इथे लोक बर्फावर तंबू उभारून मासेमारी करतात. त्याला आईस फिशिंग म्हणतात. सर्वात आधी बर्फात छिद्र पाडले जाते, मग त्या छिद्रामधून मासेमारीची काठी टाकली जाते. इथे खूप जोरात वारा वाहत आहे, तसेच थंडीही खूप आहे. तंबूमुळे संरक्षण मिळते आणि निसर्गाचा शांत आनंद घेत मासेमारी करता येते. हा अनुभव खूपच भन्नाट आहे. आम्ही थोडे बर्फाचे तुकडे गोठलेल्या तलावावर फेकले. ते मस्त घसरत जात होते. पाहायला खूपच मज्जा येत होती. खूपच थंडी आहे. पूर्ण तलावातल्या पाण्याचा बर्फ झालेला आहे. हा बर्फ पहा, एवढा जाड थर पाण्यावर तयार झालेला आहे. व्हिडिओ चालू असतानाच मध्येच एक सुंदर बदक चालत आलेला आम्हाला दिसला. हा पहा. हा क्षण अजूनच खास आणि सुंदर वाटला. या बदकाचे इव्हिनिंग वॉक सुरू आहे. किती सुंदर दृश्य दिसत आहे. पांढरा शुभ्र बर्फ आणि त्या बर्फावर चालणारे हे बदक आणि त्या बदकाचे लाल कलरचे पाय. या तलावावर हे बदक मासे शोधण्यासाठी आलेले आहे. पुढे पाहूयात तलावाच्या कडेचे संध्याकाळचे सुंदर दृश्य. हे पहा, पूर्ण तलाव गोठलेला आहे. सगळा बर्फ पडलेला आहे आणि संध्याकाळचे हे अप्रतिम दृश्य आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.